बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला काकड गावात छत्रपती शिवरायांचा अनधिकृत पुतळा बसवल्याप्रकरणी 4 दिवसांपासून वाद सुरू आहेत। बुलढाण्यातल्या चिखला गावात संचारबंदी लागू करण्यात आली। सोशल मीडियावर अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणी आतापर्यंत सरपंचांसह 23 जणांना अटक करण्यात आली। मध्यरात्री शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली। यावेळी शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते। परवा याच गावात शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून 2 गटात वाद निर्माण झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये अद्याप 23 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व इतर आरोपींच्या पोलीस पथकांमार्फत शोध घेण्यात येत आहे। ग्राम चिखला गावाच्या हद्दीमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी संयम बाळगावा आणि शांतता अबाधित ठेवावी। बुलढाणा जिल्ह्यातील चिखल्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता। यात अनेक महिलांना सुद्धा मारहाण करण्यात आली होती। यामधील एका पीडित महिलेनं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं। जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला। बुलढाण्याच्या चिखला गावातील शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद झाला। या घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील रिसोड ते मालेगाव मार्गावर सामाजिक संघटनांच्या वतीनं केशवनगर येथे रास्ता रोको करण्यात आला। दोषींची चौकशी करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आता या 2-3 दिवसांमध्ये चिखला तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या वादावरून काही आमच्या माता भगिनीवर काही लोकांनी हात उगारला आणि त्यांची विटंबना केली। त्यांच्या निषेधार्थ आज आमचा हा केशवनगर तालुका रिसोड येथे रास्ता रोको आहे। त्या आमच्या माता भगिनीवर ज्या लोकांनी हल्ला केला त्याची विटंबना केली त्या दोषीवर चौकशी करून कार्यवाही करावी अशी आमची सर्वांची या आजच्या या रास्ता रोकोच्या हेतूने मागणी आहे। बीडच्या गेवराई शहरात रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला। गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी शिवप्रेमींसह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीची होती। यासाठी अनेकदा आंदोलनं झाली, मात्र काही परवानगी अभावी ही मागणी अनेक वर्षांपासून रखडली होती। अखेरीस शिवप्रेमींनी रात्रीतूनच गेवराई शहरात जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर हा पुतळा उभारला। याबाबत पोलीस प्रशासन माहिती घेत असून नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। परंतु शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानं शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे। मोहोळच्या एसटी स्टँड समोर विनापरवानगी शंभूप्रेमींनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला होता। विनापरवानगी पुतळा उभारल्यानं काल मोहोळ शहरात दिवसभर तणावाचं वातावरण होतं। मात्र शंभूप्रेमींच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनानं देखील नरमाईची भूमिका घेतली असून NHAI प्रशासनानं अहवालाची मागणी केली आहे। पुतळा स्थापन झालेली जागा NHAIची राखीव जागा आहे, त्यामुळे तिथे पुतळा उभा करता येईल का या संदर्भातला अहवाल पोलिसांनी मागितला आहे। कोल्हापूरच्या कबनूरमध्ये महापुरुषांचा फलक फाडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला। एका महिलेनं फलक फाडत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेनंतर अज्ञात व्यक्तींनी संबंधित महिलेच्या घराची तोडफोड केल्याची माहिती आहे। महिलेला अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरते। संतप्त जमावानं इचलकरंजी पोलीस ठाणा तसंच शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर धाव घेत घोषणाबाजी केली। अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात परभणी लातूरमधले शेतकरी विरुद्ध महिलांच्यावर अत्याचार करत जबरदस्तीनं संयुक्त मोजणी केल्याचा निषेध केला गेला। शिवाय मोजणी तातडीनं थांबवावी अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून केली गेली। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। परभणीत शक्तीपीठाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। ठाकरेंची शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, प्रहार, किसान सभा अशा संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। या रास्ता रोकोमुळे जवळपास 4 तास वाहतूकही ठप्प झाली होती। या आंदोलनामुळे पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला। शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी त्यांना द्यायच्या नाहीत, शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी म्हटलं।
या पिढीजात जमिनी आहेत आमच्या, ह्या आमच्या विकत घेऊन शासनानं आम्हाला मदत देतं तरी किती, तुटपुंच्या मदती देऊन आमच्या करोडो रुपयाच्या जमिनी हडपायच्या. बाजारभाव तुम्ही जमिनीचा काय आहे ते बघा, आणि तुम्ही काय भावानं पैसे देता हे बी अवलोकन करा. तुम्ही रेडी रेकनरच्या रेट प्रमाणे भाव देता, आमच्या भागातला रेडी रेकनरचा भाव कधी वाढलाच नाही. त्यामुळं आम्ही पैसे द्या घेरीच्या भावना घ्यायचे आणि आमच्या करोडोच्या जमिनी तुमच्या घशात घालायच्या, हे शेतकऱ्याला कुठेही मान्य नाहीये. कारण ही आमची माता आहे, आम्ही त्या जमिनी कसून आमची वर्षाची उपजीविका आम्ही भागवतोय. आमच्या उपजीविका आम्ही वाऱ्यावर सोडून आम्ही आमच्या जमिनी तुम्हाला देणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात बीडच्या अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बाधित शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. शक्तीपीठ महामार्ग बेकायदेशीर असताना या सरकारनं निजामाला लाजवेल अशा पद्धतीनं काम केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे फडणवीस सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी हे निदर्शन केल्याचं सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत 1 इंचही जमीन आम्ही या प्रकल्पासाठी देणार नसल्याचं यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आलं. यावेळी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले. सनदशीर मार्गाने ह्या शक्तीपीठाची अधिसूचना निघाल्यापासून जे बाधित शेतकरी आहेत ते अतिशय संवेदनशील मार्गाने आपली मागणी करतायत की हा शक्तीपीठ बेकायदेशीर आहे, याची कुठलीही गरज नाही आहे. अशी असताना सुद्धा अत्यंत निर्दयीपणे या सरकारने ज्या पद्धतीचा जुलमी निजामाला लाजवेल अशा प्रकारचा प्रकार संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे. या जुलमी फडणवीस सरकारच्या विरोधामधला विरोध करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा ही निदर्शनं आज संबंध महाराष्ट्रात होत आहे. त्याचा एक भाग म्हणून अंबाजोगाईमध्ये झालेली आहेत. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यंदाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण, मुंढवा जमीन घोटाळा, मुलुंड दुर्घटना, मराठवाड्यात शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध, लाडकी बहीण योजना यावर विरोधक सवाल उपस्थित करण्याच्या तयारीत आहेत. या अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या अपघातासंदर्भातील चौकशीवरूनही विरोधक सवाल उपस्थित करण्याची दाट शक्यता आहे. तर या अधिवेशनात एकूण 15 विधेयकं मांडली जाणार आहेत. तसंच मुख्यमंत्री 6 मार्चला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांच्या बाबत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. अजित पवारांच्या जाण्यानं पोकळी निर्माण होणं म्हणजे काय असतं हे मला आज कळते. त्यांची पोकळी भरून काढणं शक्य नाही, पण अजितदादांच्या निधनामुळे झालेल्या वेदना कधीही कमी होणार नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात येतो. अजित पवार आता विधिमंडळात दिसणार नाहीत याची खंत असेल असं उद्धव ठाकरे विधानसभेतील शोकप्रस्तावात म्हणाले. अजित पवारांना आदरांजली वाहताना उद्धव ठाकरेंनी 70,000च्या घोटाळ्याचा संदर्भ देऊन भाजपवर टीका केली. आरोप करताना जीव नकोसा करून टाकू नका असा सल्ला त्यांनी भाजप नेत्यांना दिला. अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत. हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळेजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे. माणसं येतात, माणसं जातात. माणसं असताना त्यांचं महत्त्व कधी कळत नाही, आणि ती नसतात त्यावेळेला त्यांचं महत्त्व कळून काही उपयोग होत नसतो. अनेक जण अशी असतात की जी जवळ असताना कळत नाहीत, पण काही जण अशी असतात की जी जवळ आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतात. संकटातही अजित पवारांना कधीही निराश झालेलं पाहिलं नाही. अजित पवारांनी राज्याच्या आर्थिक गाडा व्यवस्थित सांभाळला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कामाचं कौतुकही केलं. नैसर्गिक संकट असो किंवा राजकीय, दादांना कधी निराश झालेलं पाहिलं नाही. दादा कधीच नकारात्मक बोलायचे नाहीत, कायम पॉझिटिव्हच राहायचे आणि प्रॅक्टिकल राहायचे. अधिवेशनाच्या काळात दादा पूर्ण वेळ सभागृहात थांबायचे. सभागृह संपेपर्यंत मी त्यांना बसलेलो पाहायचो, आणि अधिवेशनाच्या काळात दादा पूर्ण वेळ थांबायचे आणि मंत्रिमंडळाला, मंत्र्यांना देखील सांगायचे.
संपूर्ण चर्चेत सहभागी व्हायचे आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरही द्यायचे. त्यामुळे बरेचदा आम्ही निर्धास्त असायचो. अजितदादा आमच्यात नाहीत यावर अजूनही आमचा विश्वास बसत नाही. अजूनही वाटतं दादांचा इथे वावर आहे. शोकप्रस्तावावर बोलताना मंत्री छगन भुजबळ देखील भावुक झाले होते. अजितदादांच्या संदर्भातला शोकप्रस्ताव त्याला पाठिंबा द्यायची वेळ येईल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नाही. अजूनही वाटतं की इथेच दादांचा कुठेतरी वावर आहे, कुठेतरी ऑफिसमध्ये बसले असेल, चर्चा सुरू असेल, कुठेतरी काम करत असते. मुख्यमंत्री शोकप्रस्ताव मांडत असताना संजय शिरसाट यांना अश्रू अनावर झाले होते. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट भावुक झाले, तर अजित पवारांच्या आठवणीत दिलीप वळसे पाटील यांचेही डोळे पाणावले. दादांचा आज या सभागृहामध्ये नसणं हे प्रत्येकाला मनाला चटका लावून गेलेला आहे. आज त्यांचा शोक प्रस्ताव होता, विधानसभेतही होता, विधान परिषदेमध्ये होता. दादा गेल्या 27 तारखेला जेव्हा लास्ट कॅबिनेटला होते त्या टायमाला आमचंसुद्धा त्यांच्याशी बोलणं झालं होतं. मी माझ्या सहकाऱ्यांना भरत गोगावले होते, आणखी माझे एक दुसरे सहकारी होते, त्यांनासुद्धा सांगितलं की दादाची देहबोली आज काही बरोबर वाटत नाही. परंतु निवडणुकीच्या नंतरची जी पहिली कॅबिनेट होती त्या टायमाला सुद्धा दादा थोडेसे डिस्टर्ब असल्यासारखे वाटत होते. माहीत नव्हतं काळ इतक्या लवकर असा घालेल. आता येणारा अर्थसंकल्प हा दादाचा अर्थसंकल्प, दादानी तयार केलेला अर्थसंकल्प. जवळपास 90% अर्थसंकल्प हा दादानी तयार केला होता. 10% मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात भर टाकली निश्चित असावी. शोकप्रस्तावावर बोलताना रोहित पवार देखील भावुक झाले. अजितदादांच्या अनेक आठवणी सांगताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले. मला ते म्हणायचे की रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून इथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे तू जरा शारीरिक वजन वाढले, जरा शारीरिक वजन कमी कर पण राजकीय वजन वाढव. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशन काळापुरता महत्त्वाचा निर्णय घेतलाय. स्वतःकडच्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे सोपवली. या संदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र देत तात्पुरती तजवीज करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दादा भुसे यांच्याकडे, नगरविकास खातं मंत्री उदय सामंत यांच्याकडे, तर गृहनिर्माण विभाग मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आलंय. शिंदे यांच्या खात्यांवरील प्रश्नांना आता संबंधित मंत्री सभागृहात उत्तर देणार आहेत. एकाच वेळी दोन्ही सभागृहात प्रश्न उपस्थित होत असल्यानं ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.